प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण असतात डोळ्यात साचून ठेवाविषयी वाटतात. ते मी कशाविषयी बोलते तुम्हाला पुढे कळेलच. हे जे नारळ आहे ना, ते घरच्या झाडाचं नारळ आहे. इथे गोडूलीला मस्त अशी अंघोळ घातली आईने. मी तिला झोपवले. 2-3 तास ती झोपते. प्रांशू झोळीमध्ये झोपला होता. न अंघोळ करताच झोपला होता तो. दुपारच्या टायमिंगमध्ये उठल्यानंतर तो जे वस्तू त्याला सापडेल त्याच्यासोबत तो खेळत हिंडतो. आता त्याला वाळकं ऊस सापडलंय. म्हणजे खूप दिवसापूर्वी आणलेलं होतं आणि ते वाळले. तो त्याच्यासोबत काठी म्हणून खेळत हिंडतोय तो. आणि गोडुली आमची बघा किती छान हसते झोपेमध्ये. मी तिला तयार केले, म्हणजे ड्रेस घातलं, काजळ वगैरे लावले तिला ती उठल्यानंतर. आणि लातूरमध्ये असं थंडगार वातावरण होतं. म्हणजे पाऊस मात्र नव्हता. खूप ठिकाणी पडलेला आहे पाऊस, पण फक्त वातावरण थंड होतं. गारवा आहे आणि हा जो क्षण आहे ना, असा डोळ्यामध्ये साचून ठेवावा वाटतो. एक छोटूशा बहिणीला एक छोटूसा भाऊ पाळणा हलवतोय, झुझू म्हणतोय आणि तिला आणि सतत ती जन्मल्यापासून त्याच्या तोंडामध्ये बाळ 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 शब्द पडला आणि त्याला असं छान मी तयार केलं होतं चिट्टी वगैरे घालून दुकानामध्ये जाण्यासाठी. आई आणि ते दुकानात जातात एवढं का दिवस माळायला. तर उद्या भेटूया. बाय.